ते क्रिकेटचे सामने तिकडे मात्र ओम साई स्पोर्ट्स आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत. आज कलोडीच्या मैदान मात्र गाजत आहे. नक्कीच सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते है. बैक टू बैक 3 छोटी छोटी बिंदियां स्कोरबोर्ड पे लगती हुई नजर आ रही है और बहुत ही बेहतरीन तरीके से गेंदबाजी साकारते हुए मैदान के बीच में गेंदबाज नजर आते हुए बहुत ही बढ़िया तरीके से अल्पेश की गेंदबाजी, हुनरतापूर्वक गेंदबाजी. अनिकेत अभी इस वक्त फिर एक बार गोगली टाइप गेंद, क्योंकि गेंद जिस तरीके से लेती है तो बिल्कुल ग्राउंड रूट से चली जाती है. यहाँ पे थोड़े से मुश्किलें तैयार करती है बल्लेबाज के लिए. हालांकि बल्लेबाज हुनरता दिखाने का प्रयास तो कर रहे हैं, लेकिन हुनर अभी चल रहा है, जादू चल रही है गेंदबाजी के माध्यम से. अल्पेश की बेहतरीन गेंदबाजी की नजाकत यहाँ पे नजर आती हुई नजर आ रही है. बहुत ही खूबसूरत नजाकत, बहुत ही बढ़िया. क्योंकि पावर प्ले की बात करते हैं, यस ऐसा मिड विकेट की दिशा में खेला गया है गेंद को. यहाँ पे स्ट्राइक, यहाँ पे स्ट्राइक को रोटेट किया गया है. एक से खाता खुलता हुआ बिल्कुल नजाकत दिखाने का प्रयास है. चाहेंगे जिस तरीके से जब वागोबा स्ट्राइकर्स ने गेंदबाजी का निर्णय लिया, टॉस को जीता और बहुत ही बेहतर यहाँ पे देखिए स्विच किया गया है गेंद को थर्ड मैन गली की दिशा में और वहां पे 2 के डिक्लस में. यस अंपायर हमारे है प्रीतम तामोरे और लेग स्टंप के अंपायर यश मेहर. बहुत ही बढ़िया तरीके से अंपायर और उनके साथ में है कुणाल विंदे. तो 3 अंपायर हमें यहाँ पे दिख रहे हैं. और जिस तरीके से मेरे साथ में ऑफलाइन स्कोरर जुड़े हुए हैं बिल्कुल कुलदीप, बहुत ही बढ़िया स्कोर अपडेशन उनके पास रहता है. हम लोग प्रणाली के ग्राउंड में भी मिले थे, जहां पे बहुत ही खूबसूरत तरीके से हर गेंद का लेखा जोखा रखना एक जिम्मेदारी होती है, उसे बाखूबी निभाने में हुनर कुलदीप के पास है. बहुत ही बढ़िया नजाकत यहां पे देखने को मिली और 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना है 3 विदाउट लॉस. बहुत ही बढ़िया गेंदबाजी साकारी है यहाँ अल्पेश ने. तो देखते हैं इस वक्त गेंदबाजी के लिए किसे आमंत्रित किया जा रहा है. संकल्प संकल्प बॉलरचं नाव कुंजन. देख ले अगले गेंदबाज आए हैं कुंजल, क्या करते हैं, क्या नजाकत दिखाते हैं. और इस वक्त बल्लेबाज हमें दिखेंगे अनिकेत. फिर एक बार ऑन स्ट्राइक, क्या नजाकत. या चालेल नक्कीच. खूपच सुरेख असं पहिलं षटक हाताळणी झालेली आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर नजाकत काय असेल यावेळेला पुन्हा एकदा अनिकेत ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुंजन आयकॉन गोलंदाजीसाठी यावेळेला मात्र चेंडू आला फळी खाली आणि एक्स्ट्रा मिड विकेट कडे टोला दिला जात असताना सुरेख असं संकल्प यांच्याकडून क्षेत्ररक्षण होत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. एकेरी धावेने स्ट्राइकला रोटेट देखील केलं जाते आहे आणि अनुप ऑन स्ट्राइक. पाहूया काय केली जाईल, कारण ज्या पद्धतीने एक संधी आली, मस्त स्विच केलं होतं, 2 धावा घेतल्या होत्या. यावेळेला काय कामगिरी, फुलटॉस चेंडू आणि नक्कीच डाऊन द लेग स्टंप. वाईडचा इशारा पंचांकडून पुन्हा एकदा येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच खराब अशी गोलंदाजी होते आहे थोडीशी यावेळेला, परंतु नक्कीच ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये अल्पेश यांनी सुरेख असं आयोजन दाखवलं, गोलंदाजीचं नजाकत दाखवली, ती पुन्हा एकदा घेऊन येण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला पुन्हा एकदा डाऊन द लेग स्टंप येत असताना चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईडचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर धावसंख्या मात्र अतिरिक्त 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या होती ती म्हणजे 6. तर नक्कीच बिनबाद 6. 4 षटकांचा सामना रंगला जबरदस्त. वाघोबा क्लब द्वारा आयोजित क्रीडा महोत्सव कलोडी गाव आज एकवटलेले या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. यार सुपर सुपर पंचांचा हात वरती आणि LBW च्या माध्यमातून पहिला वहिला आहे मिळतोय झटका. तुझी कमर हाय चाल शेकी
मात्र इकडे मिळतो आहे तो म्हणजे अनुपच्या रूपाने, ज्याने एक चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नक्कीच गोलंदाजाचा भेदक मारा यॉर्कर लेंथ म्हणून पॅडवर आदळला आणि नक्कीच पंचांचा हात मात्र वरती आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख जजमेंटिंग आपल्याला इकडे पाहायला मिळालं. नक्कीच गोलंदाजांचा जर विचार केला आपण, कुंजल हे मात्र नक्कीच बॉडी लँग्वेज चांगली परखण्यामध्ये यावेळेला पुन्हा एकदा उंच टोला दिला जातो आहे. लॉंग कडे चेंडू येत असताना नो मॅन प्लस मध्ये लँडिंग करतो आहे. संकल्प करतील क्षेत्ररक्षण तोपर्यंत रनिंग द बिटवीन ची जागात पाहायला मिळते. 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळते आहे. या वेळेला मात्र एंटायर करतो आहे सूरज. नवीच फलंदाज उगवता तारा आपल्याला पाहायला मिळतो आहे, कारण नक्कीच चमकदार कामगिरी सूरज यांच्याकडून पाहायला मिळते आहे. कारण हा जो एक फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे त्या माध्यमातून काहीतरी आगळं वेगळं करण्याची तयारीने मात्र माऊली 11 साठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 8. या वेळेला मात्र बिहाइंड द विकेट आणि एक डिक्लेअर झोन कडे चेंडू जाताना पाहायला मिळतो आहे. 2 धावा. या 2 धावा तर डायरेक्ट लागलाय बॅनरवर, त्यामुळे 2 धावा येतील. बॅटला बॅट. तर नक्कीच धावसंख्येचा फलक मात्र जलद गतीने हलवण्याचा प्रयत्न सूरज यांच्याकडून होत असताना पाहायला मिळतो आहे, कारण दुहेरी याच गोलंदाज कुंजल आपल्याला पाहायला मिळत आहे. तर कलवडे गावाचे सरपंच देखील आहेत. सर हार्दिक स्वागत आहे. दोन्ही बाजूने, एका बाजूला गोलंदाजी, एका बाजूला माननीय पद आपल्याकडे आहे कलवडे गावाचं. तर त्यासाठी हार्दिक शुभेच्छा आहेत. कामगिरी या वेळेला मात्र फटका काय कॅच पकडला जातो आहे. इकडे विकेटचा पुन्हा एकदा झटका मिळतो आहे. दुसरी विकेट पाहायला मिळते आहे. आता काय कामगिरी करतात सूरज. मात्र नक्कीच एक चांगली खेळता खेळी मात्र फटक्याने साथ दिली नाहीये आणि शॉर्ट मिड विकेटला मात्र नक्कीच साहिल यांच्याकडून सुंदरसा झेल टिपला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. तर या वेळेला योगेश आयकॉन करतायत काय पाहूया माऊली 11 साठी. सुरेख गोलंदाजीची नजाकत. सुरुवातीला थोडंसं खराब 2 वाईट चेंडू हाताळले, परंतु त्यानंतरचं चांगलं कमबॅकिंग आपल्याला इकडे पाहायला मिळालं. ते म्हणजे कुंजल यांच्याकडून सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. नजाकत भरी गोलंदाजी, कारण 2 विकेटचं पतन देखील आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळालं. अनुप आणि सूरज असे 2 विकेटचं पतन करताना आपल्याला पाहायला मिळालं. कुंजल सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. नजाकत भरी कामगिरी आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. तर सुरेखच कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्थिरावलेली आहे, ती म्हणजे 10. 10 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता गोलंदाज येत आहेत संकेत वडे. पाहूया संकेतजी काय करतायत. ज्या पद्धतीने 2 गोलंदाजाने तर मात्र केली आहे कमाल, कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 म्हणजे सरासरी 5. 2 गडी टिपण्याचं कौशल्य मात्र कुंजल यांनी दाखवलं सुरेख गोलंदाजीच्या माध्यमातून. तर आता मात्र पाहूया संकेतची कामगिरी. तर फलंदाजीच्या माध्यमातून ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील पुन्हा एकदा अनिकेत. नॉन स्ट्राईकला आयकॉन प्लेयर योगेश आहे. अंकित ऑन स्ट्राईक. पाहूया जे खेळत आहेत 2 धावांवर एकेरीच्या माध्यमातून. सुरुवातीला मात्र त्यांनी नक्कीच थोडासा वेळ घेतलेला आहे, परंतु आता मात्र त्यांना खेळाचा रंग बदलावा लागेल माऊली 11 साठी. वेगळं काहीतरी पाहूया. सुरेख चेंडू ग्राउंड रूट शॉर्ट मिड विकेटला मात्र साहिल यांच्याकडून सुरेख क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते आहे. टीम ओनर आपल्याला आणि काय स्पीड दाखवता आहेत, हीच गरज आहे स्पोर्ट्समनशिपची, कारण ज्या पद्धतीने शॉर्ट मिड विकेटला राहणं जबाबदारीचं काम असते आणि तिकडे नक्कीच भूमिका चूक पद्धतीने. यावेळेला फुल टॉस आहे आणि फाईन लेग कडे नो बॉल. बीमर नो बॉल असणार आहे. नो प्लस 2
म्हणजे 3 धावा इकडे मिळतील. इकडे मात्र फ्री हिटची नजाकत देखील पाहायला मिळणार आहे पुढच्या क्षणाला, कारण पुढचा येणारा चेंडू फ्री हिटच्या माध्यमातून असेल. तर नक्कीच योगेश ऑन स्ट्राईक. आपल्याला स्पेशल 15 च्या सगळ्या प्लेयरना विनंती आहे की आपल्या डगआउटमध्ये यायचं आहे. स्पेशल 15 आपल्याला आमंत्रित केलं जाते आहे. स्पेशल 15 चे या सगळ्या खेळाडूंनी आपल्या डगआउटमध्ये यायचं आहे. तिकडे आपल्याला आमंत्रित केलं जातं आहे. पाहूया पुढचा चेंडू. नक्कीच सुरेख सुरेख. यावेळेला मात्र व्हेरिएशन दिलं, हलका फुलका चेंडू साकारलात आणि नक्कीच बीट केलं गेलं इकडेला अंकित यांना. नक्कीच या का बाजूला जर आपण बघितलं, योगेश एक आयकॉनची खेळी साकारण्याचा प्रयत्न करत असत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा फुलटाचा चेंडू, परंतु फळी आणि चेंडूचा काही योग्य संगम झालेला दिसत नाहीये आणि शॉर्ट लेग कडे एकेरी धाव येताना इकडे पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1 यस. स्पेशल 15 आणि स्टेक 11 दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. पुढचा सामना आपला असणार आहे स्पेशल 15 वर्सेस स्टेक 11. तर नक्कीच संकेत याचा पुढचा चेंडू. या आयकॉन योगेश यॉर्करचा चेंडू, कारण नक्कीच फिरकीचा नाद असतो. चेंडू टप्पा खाल्यानंतर कुठे कसा वळण घेईल हे मात्र निहारणे परखणं हे मात्र कौशल्य करावं लागतं फलंदाजांना. आणि नक्कीच आयकॉन प्लेअर म्हटलं का त्यांना सगळ्या गोष्टींचं अवगत असतं आणि त्या माध्यमातून जो खेळ साकारणं. यावेळेला पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हला खेळला जातोय. ग्राउंड रूट मैदानाला गुदगुद्या करत आपल्याला चेंडू पाहायला मिळतो आहे आणि सुरेख क्षेत्ररक्षण देखील होते आहे. परंतु दुसरीची मागणी घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र एक विकेटचं पतन केलं जाताना रनआउटच्या माध्यमातून झटका मिळतो आहे. तर नक्कीच अंकितला मात्र डकआउटला यावं लागतं आहे. विकेटचं होतंय पतन. तर नक्कीच नवे फलंदाज आहे. गोलंदाज अमित आपल्याला पाहायला मिळत आहे. तर नक्कीच वाघोबा क्रिकेट क्लबचे एक ज्याने या टुर्नामेंटला आयोजनामध्ये खूप मोठा हातखंड ज्यांचा आहे. पाहूया त्यांची गोलंदाजी मेहनत क्या रंग लाती है. आणि या वेळेला मात्र फुल टॉसला केला जातो आहे लॉंग ऑनला जबरदस्त साजरीकरण. परंतु नक्कीच कुंजल सरांच्या हातातून मात्र इकडे अल्पेश सरांच्या हातातून मात्र कॅचला ड्राफ्ट होत आहे. परंतु नक्कीच इकडे मात्र 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच सांगतात कॅच पकडा मॅच पकडा. इकडे मात्र ऑन स्ट्राईक आपण योगेशला बघतात. आयकॉन आहे. संधी मात्र दिली गेलेली आहे. काय संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतरित केलं जाईल का? काय फटक्यांची नजाकत पाहायला मिळेल? अनेक प्रश्नांची उत्तर मिळत आहेत. या वेळेला सुरेख चेंडू गोलंदाजी सुरेख साकारण्याचं कौशल्य मात्र अमित दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कामगिरी जबरदस्त होताना पाहायला मिळते आहे. कारण प्रत्येक गोलंदाजाने नक्कीच का नाव दिले गेलेलं आहे वाघोबा स्ट्रायकर्स. नक्कीच ह्या पद्धतीची कामगिरी आहे. नाणेफेकीचा कौल घेतला, एका शब्दात सांगितलं प्रथम गोलंदाजी करणार. नक्कीच हुनर आहे आणि हुनर दाखवला जात आहे. इकडे मात्र योगेश चमकतोय, उचलतोय चेंडू, लावतोय स्ट्रेट ड्राईव्हला सुरक्षा कार येऊ दे.
सेकंड जिसका मुझे था इंतजार वो घड़ी आ गई नक्कीच या षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या 26 वर पोहोचते 26 ऑन द बोर्ड या कमाल कमबॅक होता है पुन्हा एकदा बार केला जातोय स्ट्राइक ड्राइव सुपर 6 पाहायला मिळते आहे कमालीची फटकेबाजी कमबॅक करतोय वाव षटकाराने मात्र धावसंख्या 32 वर पोहोचते आहे यास 3-32 अँड द बोर्ड बॅक टू बॅक दोन षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत स्टेल ड्राइवला योगेश आयकॉन कहते हैं किसे योगेश यार कार बहुत ही बढ़िया गेंद वाव सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे अमित मात्र कमबॅक कसं करायचे दाखवून देतो आहे षटकाराची हॅट्रिकची संधी होती योगेशला परंतु खूपच सुरेख गोलंदाजीचा मारा स्टेक 11 आणि स्पेशल 15च्या कर्णधारांनी लगेचच टॉस का बॉस कडे यायचं आहे टॉस का बॉस ये है खास करताय आपका इंतजार या लवकर पुढचा सामना आपला आहे इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कौल घेतो आहेत तर यायचं आहे चेंडू झालेले आहेत 5 शेवटचा चेंडू पाहूया यावेळेला उंच टोला आहे स्टेट ड्राइवला आहे जागा खाली कॅच का विकेट कॅच विकेट आणि अशा पद्धतीने इनिंग मात्र संपती आहे धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 33 आणि 34 धावांचं विजयी लक्ष इकडे लागलं गेलेलं आहे ते म्हणजे वाघोबा स्ट्रायकर संघाला तर घेऊया एक छोटासा ब्रेक आणि नक्कीच टॉस साठी मी आमंत्रित करतो आहे मान्यवर आदरणीय भूषण अंबरनाथ पाटील यांना मी आमंत्रित करतो आहे सर या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण घेऊया तर पुढचा सामना स्पेशल 50 वर्सेस स्ट्रेक 11 यांच्यामध्ये साकारला जाणार आहे तर नक्कीच आमचे प्रीतमजी घरत यांना मी मात्र विनंती करेन की त्यांच्याकडून पुढची धुरा सांभाळली जाईल नाणेफेकीची यस धन्यवाद मेहर भाऊ जाऊया आपण टॉसकडे टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल भूषण अंबरनाथ पाटील साहेबांना मी विनंती करेल या आपण आपल्या शुभ असते नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण एक बाजूला स्टेक 11 आणि दुसऱ्या बाजूला टीम आहे स्पेशल 15 चला बघूया कॉल केला जाईल आणि WKPL आलेला आहे साहेबांना मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हा धन्यवाद टॉस आपण जिंकलाय यस डिसिजन फिल्डिंग कोणता चेंजेस आहे टीम मध्ये नो चेंज बेस्ट इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करू बेस्ट लग असेल जाऊया दीपकडे दीप पहिली मॅच सर्वात सोपा विषय तुम्ही मिळवला यावेळेस बॅटिंग आहे किती धावेपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला जाईल 60 ते 70 धावा करण्याचा प्रयत्न करू मागच्या मॅचला तुझी बॅटिंग आली नाही कमी स्कोर होता थोडा समोरच्याला चान्स दिला काय म्हणणं टीमचा माहोल कसा आहे अगदी मात्र कर्णधाराची भूमिका करत असताना सागर वडे तुम्हाला कसं काय एनकरेज करतो सागर आहे म्हणून काय एवढं टेन्शन नाही सागर बॅटिंग बॉलिंग ऑलराऊंडर प्लेअर आहे त्याच्यासारखा प्लेअर आहे मग टीममध्ये टेन्शनची काही गरजच नाही येस तुम्ही ऑर्गनाईज केलं आहे अगदी बघायला गेलं तर मैदान खूप चांगलं आहे तू देखील युवा आहे परंतु तुझ्याहूनही युवा खेळाडू काही असतील त्यांना काय सांगेल ज्या रीतीने तू आता मेन टीममध्ये खेळतोय ओपनिंगच्या भूमिकेत पाहायला मिळतोय जर तुम्हाला देखील ओपनिंग खेळायचं असेल तर तू काय मेसेज देणार सर्वांनी इंटरेस्ट दाखवला पाहिजे खेळण्यासाठी सर्वांनी खेळायला आले पाहिजे गावाची मॅच असेल तेव्हा प्रत्येकांना फोन करायची गरज नाही लागली पाहिजे सर्वांनी स्वतःहून आलं पाहिजे तर नक्कीच सर्वांनाही चान्स भेटेल आणि सर्वही चांगलं खेळतील यस बेस्ट लक ज्याप्रमाणे तुम्ही मोबाईलला वेळ देतात ना संध्याकाळचा वेळ झाला ना 4:30 4:45 तेव्हा ग्राउंडवर आवर्जून फोन करण्याची गरज लागली पाहिजे जिथे तुम्ही मोबाईल दिवसातून 15 तास वापरतात तिथे खेळासाठी तुम्ही 1 तास द्या 1.5 तास द्या हा सराव करा क्रिकेट मात्र आपण बघू शकतात एक जेंटलमॅन खेळ आहे परंतु खेळ कोणताही असो तिथे सराव असणं गरजेचं आहे आणि तेच सांगितलं दीपने की सरावासाठी येत जा
चांगला खेळ होईल. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये, आपल्या समवेत जुळले जातील मेहर भाऊ. येस थँक्यू प्रीतमजी. तर नक्कीच 34 धावांचं विजयी लक्ष ठेवलं गेलेलं इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे ते म्हणजे वाघोबा स्ट्रायकर संघाकडून. पाहूया काय केले जाईल, कारण ज्या पद्धतीने वाघोबा स्ट्रायकरची गोलंदाजी सुरेख सुरेख आणि चला स्पेशल 15च्या सगळ्या खेळाडूंनी डगआउटकडे यायचं आहे. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, या आपले कर्णधार दीप आपल्याला आमंत्रित करतायत. यस, आणि या सामन्यानंतर लगेच स्टेक 11 संघाने मात्र ताबा घ्यायचा आहे मैदानाचा, कारण गोलंदाजी आपली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. ज्या पद्धतीने आपण बघता आहे तो वाघोबा स्ट्रायकर्सने नाणेफेकीचा कौल घेतला. सांगितलं होतं 35च्या आत गुंडाळू, 33ला गुंडाळलाय, 34चं उद्दिष्ट आहे. पाहूया आता गोलंदाजीचा मारा माऊली 11 कसं देते आहे आणि कसं रोखते आहे का उद्दिष्ट साध्य करण्याची खेळी मात्र इकडे साकारली जाईल. तर कुंजल आणि कोण आहे दुसरं संकल्प आणि कुंजल. गोलंदाज अनुप राईट टाइम ओव्हर द विकेट कडून गोलंदाजी साकारताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहिला चेंडू, फुलटा चेंडू खेळला जातोय, जागा बनवली जाते शॉर्ट कव्हर कडे आणि नक्कीच सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. एकेरी धावेने खातं उघडलं जात आहे. 34 धावांचा पाठलाग मात्र सुरू झालेला आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. नजाकत पाहायला मिळते आहे. कलवडे गाव म्हटलं तर चौबाजूला इंडस्ट्री झोन आणि मध्येच बसलेलं आमचे कलवडे गाव आणि त्या माध्यमातून हा हिरवगार मैदान देखील आपल्याला पाहायला मिळते. आज नजाकत आहे, आज आनंद उत्सव आहे, कारण क्रीडा महोत्सव रंगलेला आहे. यावेळेला मात्र पंच यस सर, नो बॉल. पंच प्रीतम तामोरे सांगतायत की नो बॉल आहे. या वेळेला मात्र साईड लाईनला पाय टच झाला आणि एक संधी मात्र फ्री हिटची मिळते आहे. या वेळेला फलंदाज कुंजल यांना. तर नक्कीच कलोडे गावचे सरपंच या वेळेला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतील. गोलंदाजीची नजाकत दाखवली, 2 विकेटचं पतन करून दाखवलं. पाहूया काय करतायत कामगिरी डाऊन द लेग स्टंप. एसटी रक्षक मात्र थोडासा गडबड करतो आहे. व्हाईट अँड बाईज 2 धावा मिळत आहेत. या वेळेला दुहेरीने धावसंख्या पुन्हा एकदा सर्किल धावसंख्या पोचते आहे, ती म्हणजे 4 वर. विदाउट लॉस बिनबाद 4 अशी सध्याची स्थिती पाहायला मिळते आहे. कारनामा करण्यासाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज, एका बाजूला संकल्प, एका बाजूला कुंजल. तर संकल्प एका धावेवर खेळतो आहे. नक्कीच कुंजल याने खातं उघडलेलं नाहीये. यावेळेला मात्र खेळला जातो आहे मिडॉनकडे. सुरक्षित रक्षण आहे, परंतु खराब थ्रो. जर हातात आला असता कदाचित काहीतरी आगळं वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु धाव परिपूर्ण होताना पाहायला मिळते आहे आणि धावसंख्या 1 ने सरकती आहे. धावसंख्या पोचते ती म्हणजे 5. विदाउट लॉस. वाव सुरेख आहे कामगिरी, कारण पॉवर प्ले आपण बघता आहेत, पॉइंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतो आहे. मिड विकेट्स अँड शॉर्ट लेग असं क्षेत्ररक्षण आपल्याला पॉवर प्लेचं पाहायला मिळते आहे. आदरणीय बबनजी पिंपळे यांचं आगमन होते आहे. वेलकम आहे सर, स्वागतम स्वागतम. सरांकडून आपल्याला 11,000 रुपयाची देणगी मिळालेली आहे. तर नक्कीच सरांकडून 2 शब्द आपल्याला ऐकायचे आहेत, तर मी त्यांना माईक सुपूर्द करतो आहे. वेलकम सर. हॅलो. आज आपल्या कोलोडे गावात क्रिकेट सामने भरवलेले आहेत आणि त्या क्रिकेट सामन्याकरता आपली सगळी उपस्थिती दिसते आहे गावची. मला खूप आनंद झालेला आहे या गोष्टीबद्दल. हॅलो. आपली नवीन पिढी शिक्षित, उच्च शिक्षित झालेली आहेत आणि त्यांच्या शिक्षणाकरता आणि नोकरीकरता ते गाव सोडून शहरात राहायला गेलेली आहेत. परंतु तरीही गावाविषयी प्रेम, आत्मीयता, ओढ असतेच असते व अशा एकत्र येण्यामुळे गावाविषयी तळमळ त्यांना आहे. तसेच जाणवतं की कार्यक्रमामुळे एक दिवस सर्वांनी एकत्र येऊन नवनवीन ओळखी, नातं जपणं हा आपला खरा उद्देश आहे. आमची पिढीला गावाविषयी प्रेम आहे, पण तेच प्रेम नवीन पिढीतही यावं यासाठी संपूर्ण गाव एकत्र येऊन
खूप खूप गरजेचं आहे. एकत्र येणे फार गरजेचं आहे. गावचा विकास करणे, ज्या गावातील शेतीत कष्ट करून आपल्या पूर्वजांनी आपल्याला कष्टाने वाढवलेले आहे, त्यांचे ऋण फेडणे शक्य नाही, पण गावात येऊन गाव विकासासाठी झटणं हे तर आपल्याला नक्कीच जमू शकतं. म्हणून आपलं कोलवडे गाव आदर्श गाव व्हावं यासाठी आपण सर्वांनी गुण्यागोविंदाने नांदून आजचे सामने खेळीमेळीने खेळून आनंद घेऊया. सर्वांना माझी हीच विनंती आहे नंतरची, की पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. कारण पंच जे सांगतील तेच ऐकायचं आहे आणि त्याच्याकडे वादविवाद करायचा नाही आहे. धन्यवाद सर. एकदा जोरदार सरांसाठी टाळ्या होऊन जात नाहीत. नक्कीच क्रीडा महोत्सव कशासाठी असतात हे मात्र सरांनी 2 शब्दांमध्ये सांगितलं आणि नक्कीच सर आपल्या उपस्थितीने मात्र या कार्यक्रमाला शोभा आलेली आहे असंच मी म्हणेन. दरम्यान रोहिया मैदानाच्या आत कारण एक गडी मात्र बाद झालेला आहे. कुंजनच्या रूपाने एक मोठा बिग हिट बिडुगेटला करण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षकाने मात्र सुरेख जजमेंट घेतली. सुरेख झेल आपल्याला इकडे पाहायला मिळाला आणि त्यांच्या जागेवर नवा फलंदाज संकेत आपल्याला पोचलेला पाहायला मिळते. धावसंख्या मात्र पोचते आहे ती म्हणजे 6वर 1 गडी बाद, तर दुसरं पहिले षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. पाहूया यावेळेला यॉर्करचा चेंडू खेळला जातो आहे. चेंडू येतो आहे सिलिमी डॉपकडे. सुरेख असं क्षेत्ररक्षण आणि इकडे मात्र एकेरी धाव टिपली जात असताना पाहायला मिळते आहे. कारण उद्दिष्ट जरी 34 धावांचं असलं तरी ज्या पद्धतीने गोलंदाजीचा सुरेख मारा देखील आपल्याला अनुप यांच्याकडून पाहायला मिळतो आहे. तर 5 चेंडू हाताळणी झालेली आहे. 7 धावा बोर्डावर लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. पाहूया या चेंडूमध्ये काय करामात असते आहे. शॉटचा चेंडू संगम काही होत नाही. कदाचित रुसवा फुगवा मला वाटते इकडे पाहायला मिळतो चेंडू आणि फळीमध्ये आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. निर्धाव चेंडूने होते सांगता. घेऊया आनंद संगीताचा वाजव. आता मात्र 18 चेंडू आणि 27 धावांची गरज असणार आहे. पाहूया 18 चेंडू 27 धावांचं लक्ष्य. गोलंदाज अंकित. पाहूया अंकित ज्या पद्धतीने ओपनर बॅटर्सला आले, संयम दाखवला खेळामध्ये. गोलंदाजीचा मारा काय घेऊन येत आहेत माऊली 11 साठी. यावेळेला मात्र बिग हिट आहे. हुक केलाय शॉटला. टिपला जाते झेल. यस सुंदर क्षेत्ररक्षक तिकडे आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा विकेटचं पतन. डकावटला पोहोचेल फलंदाज. कुंकुला म्हणणार फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हातात. गेला. नक्कीच गुड्डू योगेश यांच्याकडून काय झेल टिपला गेला. नक्कीच 2 षटकार देखील त्यांच्या फळीतून पाहायला मिळाले. नक्कीच अंकित मात्र दाखवून देतोय नेहले पे देहला वाली कामगिरी. पुन्हा एकदा वा 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 सुपर कॅच पॉइंटला दुसऱ्या अजून विकेटचा पतन. कमान डीजे.
त्याचा अल्पेश नवे फलंदाज. नक्कीच मी अंकित बरोबर बोलत होतो की ज्या पद्धतीने त्यांना बीट करून ठेवलं होतं त्याने देखील दाखवून दिलंय. गोलंदाजीचा चूक मारा, भेदक मारा, बॅक टू बॅक 2 विकेट, हॅट्रिकची लागली आहे संधी. या क्षणाला पाहूया सुरेख चेंडू, आखो टप्पा, हाताळणे काय नजाकत, काय गोलंदाजी आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. रोखून देण्याचं सामर्थ्य ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये अंकित यांना रोखलं होतं. भेदक गोलंदाजीचा मारा दाखवतायत नजाकत समोरच्या संघाला. नक्कीच आपण बघताहेत वाघोबा स्ट्रायकर्स उद्दिष्ट 34 धावांचं आहे, विजयी लक्ष गाठायचं आहे. नक्कीच आगळी वेगळी खेळी साकारावी लागेल. यावेळेला मात्र खेळला जातो आहे, चेंडू येतो आहे नक्कीच मिडॉनकडे आणि एकेरी धाव. स्ट्राईकला रोटेट मात्र केलं गेलेले आहे. इकडे गरज आहे. अल्पेश याने मात्र हलका फुलका पद्धतीने खेळला आणि या वेळेला आपण बघता आहेत की संकेत ऑन स्ट्राईक पाहायला मिळते. धावसंख्या अलगत 1 ने सरकती आहे. धावसंख्या 8 आपल्याला पाहायला मिळते आहे. पाहूया नजाकत काय असेल, पुन्हा एकदा आगळा वेगळा रूप घेईल का, परंतु नाही. श्रीक गोलंदाजीची नजाकत आपल्याला पाहायला मिळते आहे. हलकासा कट थडम्यांकडे जातो, शॉट थडम्यांकडे डिक्लेअर झोन. 1 धाव मात्र इकडे बहाल केली जाईल आणि एकेरीने धावसंख्या 9 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. नक्कीच पुन्हा एकदा जर विचार केला, अंकित यांच्या गोलंदाजीची नजाकत मात्र खूपच चांगली होती. पहिल्या चेंडूला विकेट, दुसऱ्याला विकेट, तिसरा डॉट, चौथा आणि 5व्याला 1-1 धाव, अशी धावसंख्या आपल्या 9 वर पोहोचलेली पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेला मात्र थोडंसं खराब योगदान येते आहे. वाईडचा इशारा पंच प्रीतमजी तामोरे यांच्याकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 1-0-10 धावावर पोचलेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. नजाकत आहे, सरीक गोलंदाजी, परंतु उद्दिष्ट मात्र ज्या हिशोबाने जर विचार केला 4 षटका आणि 34 धावांचं विजयी लक्ष, पल्ला मात्र गाठणे अजून शेष बाकी आहे. धुरंदर खेळी करावी लागेल, नजाकत दाखवावी लागेल, यादगार खेळ करावा लागेल. यावेळेला मात्र जागा बनवता आहेत. डीप मिड विकेट कडे चेंडू येताना योगेश गुड्डू इकडे मात्र थोडासा लेजी क्रिकेट दाखवतोय. भुगतान 2 धावांचं, कारण त्यांच्याकडची जे फलंदाजीचा विचार केला आयकॉन आहेत, नक्कीच दमदारपणा आहे आणि 2 धावा बहाल होता आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकती आहे. धावसंख्या पोचते आहे 12 वर. आता मात्र गरज आहे ती म्हणजे 22 ची. घेऊया डीजे वाला आनंद, वाजव डीजे. धावांचं लक्ष लागलं आहे. पुन्हा एकदा मागच्या सामन्यात देखील तीच स्थिती होती, आता देखील ती स्थिती पाहायला मिळते आहे. संघ वेगळे होते, परंतु आता विजयश्री कोणाकडे जाणार आहे? योगेश गोलंदाज आहे आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू घेऊन येतोय, टॅप केला जातो आहे, फटका चकवा दिला जातोय क्षेत्ररक्षकाला. पॉइंट कडे चेंडू जाता जाता जातो आहे, सीमारेषा करतो आहे पार, घेऊन येतोय, चौकार आहे खास. या गोंगडे घेऊ द्या किर मला बी जत्रेला येऊ द्या. चेंडू 18 धावा लक्ष. समीकरण बदलण्याची वेळ येते आहे. चांगली कामगिरी, चांगला फटका मात्र संकेत देत असताना चौकाराच्या माध्यमातून दाखवतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा संकेत यांच्यासाठी येतो आहे. या वेळेला मात्र लेंथ लाईन पकडली, आखो टप्पा दिला आणि चकवा दिला फलंदाजाला. निर्धाव चेंडू सुरेख असे क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाकडून पाहायला मिळते आहे. कदाचित धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु धोका कुठे पत्करायचा नाही, कारण संकेत आपल्या खेळीवर परिपूर्ण विश्वासाने खेळी साकारताना पाहायला मिळत आहेत, दाखवत आहेत. गरज आहे, चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते आहे. तर योगेश यावेळेला मात्र चांगला कमबॅक होते आहे. पाहूया पुढचा चेंडू राईट टाइमावर द विकेट पंचांना पार करत असताना यावेळेला फुल टॉस ग्राउंड रोडने खेळला जातो आहे. यस, मैदानाला गुदगुल्या करत करत सुरक्षित रक्षण डीप लॉंग ऑन कडे आपल्याला पाहायला मिळते आहे. एकेरी धाव येते आहे.
धावसंख्या 1 ने पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या पोहोचते आहे ती म्हणजे 17, 1717 ऑन द बोर्ड. याचा 17 धावांपर्यंत मजल पोहोचलेली पाहायला मिळते आहे. आता मात्र निम्मा पल्ला पार झालेला आहे, निम्मा करायचा आहे. पुन्हा एकदा नक्कीच सुरेख चेंडू, नजाकत, बॉडी लँग्वेज कशी ओळखायची फलंदाजाची, हे जर गोलंदाजाला कळलं का कुठल्या लेंथवर चेंडू हाताळायचा, कुठल्या टप्प्यावर द्यायचा, हे मात्र अवगत आपल्याला योगेश यांच्याकडे. यस, स्टेक 11 आणि स्पेशल 15 तयारीत राहायचं आहे. स्टेक 11 आपण गोलंदाजी स्वीकारलेली आहे, तर स्पेशल 15 तयारीत राहायचं फलंदाजीसाठी. लगेचच सामना जसा संपेल तसं मैदानात उतरायचं आहे. यावेळेला पुढे सरसावून घेण्याचा प्रयत्न, परंतु सुरेख गोलंदाजीची नजाकत दाखवतो आहे योगेश. आयकॉन आहे, जबाबदारी घेतो आहे आणि करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. फलंदाजीच्या माध्यमातून 2 षटकार ठोकून दाखवले स्टेट ड्राईव्हला आणि आता मात्र सांगतात ना, कद बडा ना पद बडा, जरूरत में खडा व सबसे बडा, अशी कामगिरी आपल्याला योगेश यांच्याकडून होत असताना पाहायला मिळते आहे. कारण गोलंदाजीचा भेदक मारा आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. सुंदरशी नजाकत पाहायला मिळते आहे. उद्दिष्ट अजूनही अर्ध पार करायचं आहे, अर्ध्यात पोहोचला आहे, परंतु वेळ आणि चेंडू कमी आहेत. यावेळेला मात्र मिड विकेटला खेळला जातो आहे. चेंडू मिस फिल्डिंग, लेझी क्रिकेट पाहायला मिळते आहे. अनुप यांच्याकडून नक्कीच घेतोय चेंडू चौकाराची दिशा. किती मी क्यूट, किती गोड, किती छान दिसते मी भारी, माझा फोटो माझा काढ. आले मी आज, असं नका बघू, येते मला लाज. केला शृंगार आज गाठला दिसते मी भारी जाऊन. धावसंख्या 21 बोर्डावर पाहायला मिळते आहे. आता मात्र नक्कीच 6 चेंडू 13 धावांचं लक्ष आहे. 6 चेंडू 13 धावा, लागलाय चुरस जबरदस्त. कारण आता मात्र जबाबदारीपूर्ण गोलंदाजी योगेश यांची प्रशंसा नक्कीच करावी लागेल. परंतु ज्या पद्धतीने संकेत यांनी पहिल्या चेंडूवर जो टॅप दिला, पॉइंटला चौकार घेतला, तिकडे आत्मविश्वास वाढला. त्यानंतर खेळ खेळता खेळता मात्र अल्पेशने शेवटच्या चेंडूवर मिड विकेटला चांगला फटका साकारला, परंतु मिस फिल्डिंग मात्र थोडीशी झाली आणि त्याचं भुगतान 4 धावेवर. तर डबल चौकार मात्र योगेश यांच्या गोलंदाजीवर आलेला आहे. आता मात्र 6 आणि 13चं समीकरण लागलेलं आहे. 6 चेंडू 13 धावा हे समीकरण मात्र कसं कोण धरून ठेवेल, माऊली 11 की नक्कीच वाघोबा स्ट्रायकर्स यांच्यामध्ये चुरस आपल्याला पाहायला मिळते आहे. आजच्या दिवसातला 4था सामना मैदानामध्ये रंगलेला पाहायला मिळतो आहे. यानंतरचा सामना स्पेशल 15 आणि स्टेक 11 यांच्यामध्ये असेल. तर स्टेक 11 गोलंदाजीसाठी सज्ज राहायचं आहे. लगेचच 6 चेंडू संपले रे संपले की मैदानात यायचं आहे. गोलंदाज हर्ष वेगवान गोलंदाज 20 ते 22 पावलांचा रणअप घेऊन राईट टाइम ओव्हर द गोलंदाजीकडून साकारण्यासाठी सज्ज आहे. पाहूया राईट टाइम ओव्हर द विकेट. 6 चेंडू 13 धावा, समीकरण जबरदस्त, तोड जबरदस्त आहे. कोणाची सरशी? सुबोधजी संखे यांचं देखील आगमन होत आहे. वेलकम सर. यावेळेला मात्र खराब चेंडू, वाईटचा इशारा. 6-12. यस, 6 चेंडू 12 धावांचं लक्ष आहे. हे करावं लागेल. नक्कीच मोठं लक्ष जरी नसलं, परंतु वेळ कधी कशी कुठल्या बाजूला फिरते, विजयश्री कोण घेऊन जाणार, इकडे मात्र लक्ष लागलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. पाहूया. 6 चेंडू 12 धावांचं लक्ष आहे. ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळते आहेत. या यॉर्करचा चेंडू सुरेख मारा आहे. यॉर्कर पद्धतीचा हलकासा इनसाइड एज येतोय, थर्डमॅनकडे डिक्लेअर झोनकडे जाईल चेंडू. एकेरी धाव. आता मात्र एकेरीने नाही, कमीत कमी 1 ते 2 बिग हिट शॉट आपल्याला विजयश्री करून देतील आणि ते सामर्थ्य दाखवावं लागेल. परंतु हर्ष यांची गोलंदाजीची नजाकत आहे. ज्या पद्धतीने यॉर्कर लेंथ आपण पकडता आहेत, नक्कीच यॉर्करचा बादशाह ज्यांना म्हटलं जाते आहे जसप्रीत बुमराह, नक्कीच ICCला मात्र मजबूर केलं. 2024चा प्लेयर ऑफ द इयर ह्याच्यासाठी नाव घोषित करताना अभिमान वाटला समस्त
भारतवासियांना ज्या वेळेला जसप्रीत बुमराह यांचं नाव आलं तर असंच यॉर्करचा मारा देखील आपल्याला पाहायला मिळत असताना यावेळेला देखील लेंथ लाईन आखूड टप्पा सुरेख कामगिरी होती आहे, परंतु मात्र नक्कीच स्ट्राईक रोटेट करण्याची कामगिरी इकडे केली जात असताना लेग बायच्या माध्यमातून येते आहे. पुढची धावसंख्या 1 ने सरकते आहे. 24 धावा बोर्डावर लागलेत. आता मात्र 10 धावांची गरज आहे. किती चेंडू शेष आहेत? 4 चेंडू शेष आहेत. नक्की 4 चेंडू 10 धावा. समीकरण तोडणं सोपं होईल की कठीण होईल, कारण हर्षची गोलंदाजी आहे. 4 चेंडू 10 धावा. यावेळेला केलाय हुप आणि चेंडू जातो आहे ओ फक्त 2. तर की 3 चेंडू 8 धावा. प्रयत्नांची परीकाष्ठा दाखवता आहे फलंदाज. चांगल्या पद्धतीने संकेतचा प्रयत्न होता, परंतु थोडा जास्त स्क्वेअर लेगला. जर लॉंग लेग कडे आला असता चेंडू तर चौकार घेतला असता, परंतु 2 पावलं कुठे ना कुठेतरी गडबड करून दाखवतायत. आता मात्र 3 चेंडू 8 धावांचं समीकरण लागलेलं आहे. पाहूया 3 चेंडू 8 धावा. समीकरण जबरदस्त आहे. हर्ष ऑन गोलंदाजीसाठी सज्ज आहे. यावेळेला सुंदर टोला आहे. पॉइंटला मजबूत पकड, मजबूत आणि षटकार. ओहो, सुपर 6 म्हणावी लागेल. टर्निंग पॉइंट वाला शॉट आहे. वाजाऊ. धन्यवाद. स्वरूपजी पिंपळे यांनी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिलेली आहे. योगदान त्यांच्याकडून आहे, त्यांचं देखील आगमन आलेलं आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम सर. वेलकम वेलकम वेलकम. तर स्टेक 11चे ऑनर्स देखील आलेले आहेत. पावरस पिंपळे सर वेलकम आहे आपलं देखील या क्रीडा महोत्सवामध्ये. नक्कीच रंगतदार क्रिकेटचे सामन्याला रंगत आलेली आहे. आता मात्र 2 धावांचं लक्ष्य आहे. 2 चेंडू 2 धावा. करतो आहे कामगिरी. नक्कीच नक्कीच जर बघितला संकेत ऑन स्ट्राईक काय खेळी साकारतोय. 1 चौकार 1 षटकार. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये वाघोबा स्ट्रायकर कडून खेळला नव्हता, परंतु आला आणि चांगली कामगिरी दाखवतो आहे. योगदान वाघोबा स्ट्रायकर साठी आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू 2 धावांची गरज. काय मावले 11 साठी हर्ष करेल का कामगिरी? 2 चेंडू कंपल्सरी चेस आहे. पाहूया. इकडे मात्र थोडासा खराब चेंडू. वाईट अँड बाईज. यस, विजयश्री होती आहे. आनंद घेऊया डीजे मास्टरचा.